नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक 7 जुलै रोजी संपन्न होतं. या मैदानाचं आयोजन नियोजन कशानिमित्त करण्यात आलं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, या मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. महेंद्र बबन खताळ, ग्रामस्थ काजड का? काजळ. बरं दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होतंय? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कुमारी जान्हवी मच्छिंद्र खताळींचं वाढदिवसाचं औचित्य साधून घेतलेलं आहे. बरं दादा, किती तारखेला संपन्न होणार आहे? 7/7/2026. बरं, आणि मैदान कुठं पार पडतंय? काजळ फाटीवरती. मित्रांनो, काजडच्या फाटीवरती हे मैदान संपन्न होणार आहे. दादा, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? उद्याच्याला म्हणजे आपल्या हातात येईल, सोशल मीडियावरती पाहायला भेटेल. पाहायला भेटेल. मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे का दुसरा आहे? एक बैल एक आदत. बरं, एक बैल एक आदत आहे. बरं, त्याचबरोबर दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल. हा, नियमाटीनुसार. त्याचबरोबर तुम्ही आव्हान काय करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? काय, जेवढं जास्तीत जास्त बैलगाडींनी नोंद करून घ्यावी. आजपासून चालू झालेलं आहे नोंद. बरं, चालते, धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. नाना पाटील, काजड, ग्रामस्थ. बरं दादा, काय सांगाल, यावर्षी सुद्धा तुम्ही जुलै महिन्यामध्ये मैदान घेताय, तर काय सांगाल, ह्यावेळेस कशानिमित्त आयोजित केले मैदान? हे मैदान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व कुमारी जान्हवी मच्छिंद्र खताळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे मैदान घेण्यात येत आहे. बरं दादा, मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे? मैदानाचं स्वरूप एक आदत एक बैल. बरं, मैदानाची बक्षीस रचना प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा. मैदानाची बक्षीस रचना अशी आहे की प्रथम क्रमांकाला 51,000 2 ढाली, द्वितीय 41 2 ढाली, तृतीय 31 2 ढाली, चतुर्थ 21 2 ढाली, पंचम 15 2 ढाली आणि सहावे 10 2 ढाली, सातवे 7 2 ढाली. बरं, त्यानंतर प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 600 रुपये. बरं, क्वार्टर फायनलला काय बक्षीस आहे? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 1,500 रुपये. बरं, त्याचबरोबर मेगा फायनलला काय बक्षीस आहे? मेगाला प्रत्येकी 1,000 रुपये. बरं, क्वार्टर फायनलला मेगाला ढाली सन्मान चिन्ह काय असं आहे का? असं नाही काय. बरं, त्याचबरोबर ह्या मैदानाची लॉट कधी काढली जाते? लॉट 6 तारखेला संध्याकाळी 8 वाजता काढले जातील. 10 वाजायच्या आतमध्ये या मैदानाची लॉट जाहीर करून PDF जाहीर केली जाईल. 100% 10 वाजायच्या आत जाहीर केले जातील. बरं, आता सध्या आपण पाहतोय की संपूर्ण भारतामध्ये मान्सून सक्रिय झालेलं आहे आणि ठिकठिकाणी पाऊस हजेरी लावतोय, तर इथली आत्ताची स्थिती काय? आज दिनांक आहे 3 जुलै आणि सकाळचे 11:20 झालेले आहेत. काय सांगा? आता सध्या इथं पावसाचं काही वातावरण नाही आणि जरी तसं काय वाटलं मैदानाच्या आदल्या दिवशी तरी आपण 6 तारखेला संध्याकाळी बाईट देणार पण लॉट काढायच्या आधी. बरं, मी मीडियाला टाकणार ती. बरं, आणि 7 तारखेला सुद्धा सकाळी 7 वाजता बाईट देऊन टाकून देणार. म्हणजे बैलगाडी मालकांना त्याची अडचण येणार नाही. बरं, त्याचबरोबर ती परवानगी कधी पाहायला भेटेल सोशल मीडियावरती? परवानगी उद्या सकाळी सोशल मीडियावर टाकली जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं पावसाळी मैदानाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बक्षीस वाटपाचा विषय असेल ते म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मैदान सुरू असताना त्या ठिकाणी पाऊस आला आणि पावसामुळे मैदान त्या ठिकाणी रद्द करावं लागलं, तर ज्या पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने बक्षीस वाटपाची नियमावली जाहीर केली, त्याच पद्धतीने इथं बक्षीस वाटप केलं जाईल का? जे काय संघटनेने नियम घालून दिलेत त्या पद्धतीनेच बक्षीस वाटप केलं जाईल. पाऊस जरी आला जरी जेवढं बक्षीस ठेवलं ते विभागून दिलं जाईल सगळं. बरं, त्याचबरोबर ती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र, ठाणा, रायगड, पालघर, मुंबई आणि कोकण विभागा अंतर्गतच मर्यादितच मैदान घेण्याचा निर्णय घेतलेला होता, त्याच मर्यादित हे मैदान होईल का? त्या मर्यादेनुसारच होईल मैदान. बरं, त्याचबरोबर ती चिठ्ठ्यांच्या संदर्भामध्ये एका बैलगाडी मालकाने किती चिठ्ठ्यांची नोंद करायची ते सांगा. एका बैलगाडी मालकाने 2 चिठ्ठ्यांची नोंद करायची. बरं, एक त्या बैलगाडी मालकाची आणि एक पैरे करायची. हा. बरं, त्याचबरोबर दादा, जी बक्षिसाची रक्कम आपण जाहीर केली ती संपूर्ण बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार 100%. बरं, त्याचबरोबर ती खाली सुट्टीला झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? पप्पू म्हणले माळशिरस आणि समालोचन कोण कोण करणार आहे? संपत वाघमोडे माळशिरस. बरं, त्याचबरोबर ती खाली सुट्टीला पट्टी असणार आहे का? हो. लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलद्वारे केलं जाणार आहे? शर्यत अड्डा. बरं, त्याचबरोबर दादा,
या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? बैलगाडी मालकांना एवढंच आवाहन करेल की जेवढ्या गाड्या नोंदता येतील तेवढ्या नोंदा आणि सहकार्य करा. मैदान पाऊस जरी आला तरी मैदान पार पडणार आहे. आणि जरी काय अडचण आली तरी तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी प्रताप पाटील, काजडचा ग्रामस्थ. बरं दादा, काय सांगाल? पुन्हा एकदा काजळ गावामध्ये भव्यदिव्य अशा आदत मैदानाचं नियोजन करण्यात आलं आहे. दिनांक 7 जुलै रोजी या ठिकाणी भव्यदिव्य असं आदत मैदान होतं आहे. कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली? येत्या 7 तारखेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच कुमारी जान्हवी मच्छिंद्र खताळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे काजड ग्रामस्थ आणि परिसरातील हे मैदान आम्ही इथं घेत आहोत. एक आदत एक बैलाचं असं मैदान आहे. बरं दादा, आता फाटीची स्थिती काय? आता सध्या किती टक्के काम झाले फाटीचं जवळपास? फाटीचं आता 80% काम झालेलं आहे. बरं, आता आपण वळूयात मैदानाकडे. महाराष्ट्राला तर ही फाटी माहिती आहे, हो. पण जे नवीन बैलगाडी मालक या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्यांना माहिती व्हावी म्हणून पुन्हा एकदा ते प्रश्न विचारूयात. मैदानाचं रान कसे, माती कशी? मैदानाचं मातीचं रान आहे. मातीचं रान आहे. मातीचं बरं. रान. एकूण फाट्या किती म्हणजे एकूण 10 फाटे आहेत आपल्या. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? आता मधलं 14 फूट अंतर आहे. 14 फूट अंतर आहे. बरं, त्यानंतर तुम्ही आदतचं मैदान घेताय. हो. या ठिकाणी ओपनची मैदान होतात, आदतची होतात, दुशाची होतात. तर आदतला किती साधारणतः पल्ला असेल? आदतसाठी 800 फूट पल्ला आहे. परफेक्ट 800 फूट हा, पल्ला perfect असणार 800 फूट आहे. पल्ला. परफेक्ट टेपने टाकू. हो हो. खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 थांबू शकतात किंवा 10 पेक्षा जास्त बी थांबू शकतात. निकाल रेषेसमोर पुढे थांबण्यासाठी किती फूट जागा आहे? पुढं 1000 फूट जागा आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय का? असं काय नाही. बरं, ज्या मैदानामध्ये तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, अडथळेत, ह्याचा मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, केला जाईल. बरं, त्याचबरोबर आपण पाहतोय की आता सध्या पावसाळा सुरू आहे, त्याच्यामुळे या मैदानातल्या पावसाच्या संदर्भातले अपडेट आपल्यामार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ग्रुपवरती वेळोवेळी दिल्या जातील का योग्य त्यावेळी? हो हो, वेळोवेळी दिल्या जातील. जे काय पावसाचे अपडेट आहेत ती ग्रुपवर टाकले जातील. बरं, त्याचबरोबर ती ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या मैदानाला दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? 50% बॅरिकेड आहे दोन्ही बाजू. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? हो, आहे ना. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली? हो हो ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत? हो, राहणार आहेत ना. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही नाही, असं नाही. जी बॅनरवरती आपण बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हो हो. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मैदान हे सर्वांना परिचित आहे. काजडची फाटी कशी आहे ती सगळ्या बैलांना, मोठ्या किंवा आदत वासरांना पळायला चांगली फाटी. त्यामुळं सर्व बैलगाडी मालक चालकांना एकच विनंती असेल की लवकरात लवकर गाडी नाव नोंदणी करून मैदान कमिटीला सहकार्य करावं. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. मच्छिंद्र लालासो खताळ काजड. बरं दादा, काय सांगाल? पुन्हा एकदा काजडच्या फाटीवरती भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान होतंय. दिनांक 7 जुलै रोजी या मैदानाचं नियोजन करण्यात आलंय. हो, तर दादा, काय सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, पार पडेल. ज्या पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने आदतच्या मैदानाच्या संदर्भातली नियमावली जाहीर केली त्या नियमावलीनुसार हे मैदान पार पडेल का? हो, बरं, याच्यामध्ये दादा आदतच्या बैलाच्या दाताच्या संदर्भामध्ये काय सूचना असतील? जर आदत एखाद्या वासराचा जर दात पडलेला असला तर त्यानं मैदानात उपस्थित राहायचं नाही. आणि जरी एखाद्या आदत वासराचा दात हालत असेल, काय होत असेल, त्यानं मैदानात आल्यापूर्वी, मैदान चालू होण्याच्या अगोदर हे पंच कमिटीला आणून दाखवावा, लाईव्हला बी दाखवावा. बाकी ज्या नियम अटीत सुट्टीपासून असतील ते निकालापर्यंत किंवा अन्य ज्या ऑब्जेक्शनच्या असतील त्या सगळ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिल्या त्याचनुसार पार पडेल का मैदान? हो, त्याच नियमानुसार पार पडेल. मैदान सकाळी सुरू होण्याच्या अगोदर ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल आणि त्यानंतरच हे मैदान सुरू होईल का? हो, 100%. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तुम्ही या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? मैदानाची नोंद आजपासून चालू झालेली आहे. जास्तीत जास्त जेवढ्या लोकांना सहभाग घेता येईल तेवढ्यांनी नोंद करून घ्यावी. चालते. आणि शेवटच्या दिवशी काय होतं, सगळी नोंद करत असतात आणि काय काय वेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, तर त्यासाठी काय सांगा तुम्ही अगोदर? लवकरच ही करून घेऊ, चालते, धन्यवाद. नोंद करून घेऊ. आपल्या समवेत लासुर्णी गावातील स्थानिक बैलगाडी मालक नेताजी भाऊ लोंढे. दादा नमस्ते. नमस्ते. तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून या ठिकाणी आज भेट दिली.
तर एकंदरीत मैदानाची तयारी सुरू आहे, काय वाटते कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? आयोजकांनं या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे. जवळजवळ 80-85% इथलं काम उरकलेलं आहे. बरं आता फक्त पुढचे तास टाकायचे आणि पाठीमागचा तास टाकायचं एवढंच काम शिल्लक राहिलेलं बरं, सध्याची पावसाची स्थिती काय? आज दिनांक 3 जुलै आहे. आहे. पावसाची स्थिती तर काय पाऊस पडलेला नाही. हां. आणि जरी पाऊस पडला तर मैदान घ्यायला काय अडचण येत, कारण हे कटनाची फाटी असल्यामुळे पाऊस पडला तरी मैदान होण्याची गॅरंटी आहे. बरं, एक बैलगाडी मालक या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? सर्व चालक मालकांना एक आवाहन करेन की आदत आणि ओपन त्याचबरोबर दुसरा अशा तिन्ही मैदानं जरी घेतली तर या ठिकाणी अडचणी येण्याचं कारण नाही. कारण मैदान हे सुसज्ज आहे. पुढं थांबायला 1000 फुटाची फाटी आहे, खाली 10 गट थांबायला इतकी जागा आहे आणि कुठं काही घटना घडेल अशा प्रकारची इथं काय सुविधा नाही. काय आव्हान करताल? तरी जे आदत बैलगाडा मालक आहेत त्यांना आपली स्वतःचं नाव, आपल्या वासराचं नाव, त्याचबरोबर पैरेकऱ्याचं नाव, पैरेकऱ्याच्या वासराचं नाव अशा टाकून एका गाडीनं 2 चिठ्ठ्या अशा प्रकारे लवकरात लवकर नोंद करावी. कारण हे वातावरण पावसाचं असल्या कारणानं काही वेळी ज्यावेळेस आपल्याला इंटरनेट नसल्यामुळं आपण पावती नोंद करू शकत नाही, तसं कोणाची गैरसोय होऊ नये त्यासाठी अगोदर 2 दिवस आपली पावती करून घेऊन आयोजकाला सहकार्य करावं असं मी आवाहन करेन. चालते, धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. बापूराव पाटील, काजळ. बरं दादा, काय सांगाल? पुन्हा एकदा काजडच्या फाटीवरती भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदान दिनांक 7 जुलै रोजी संपन्न होणार आहे, तर कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? आयोजकांची तयारी ही भरपूर चांगल्या पद्धतीने झालेली आहे. मैदानाचं काम बी 80-85% झालेलं आहे. बरं, ग्रामस्थ आणि आयोजक या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल आणि प्रेक्षकांना काय आव्हान करताल? ग्रामस्थ या नात्याने मी संपूर्ण प्रेक्षकांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या जबाबदारी व्यवस्थितरित्या आता कमिटीला कुठली अडचण न येता मैदान पाहावे. आणि बैलगाडी मालकांना एक विनंती करतो की आपली पावती वेळेत नोंदवून घेऊन कमिटीला सहकार्य करावे. एवढं बोलतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत इथले बैलगाडीतील स्थानिक बैलगाडी मालक नितीन भाऊ सोनवणे. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, तुम्ही या भागातले स्थानिक बैलगाडी मालक आहे. किती लांब आहे फाटी तुमच्यापासून अंतर? माझ्यापासून फाटी ते 6 ते 7 किलोमीटरवर. बरं, तुम्ही आज फाटीला भेट दिली, पाहणी केली. एक बैलगाडी मालक या नात्यानं काय वाटते या ठिकाणी फाटीची कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? बैलगाडी मालकांसाठी मी एक विनंती करेल की आता सध्याला जे आसपासचे मैदान आहेत या सर्व मैदानामध्ये काजळ फाटी ही टॉपचीच आहे. जिथं जेवढे मैदानं पडले, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काजळ फाटीवरती मैदानात कधीच बैलगाडी मालकावरती अन्याय झालेला नाही. आणि आदत वासरांसाठी पल्ला 800 फूट ठेवलेला आहे. मैदान 1 नंबर मातीचं आहे आणि फाटी पण एकदम सुसज्ज आहे. पाठीमागून सुटण्यासाठी, खाली मागं धागट उभा राहण्यासाठी किंवा निकालातून पुढे गाड्या गेल्यानंतर एक साधारण 1000 फुटाचा 1200 फुटाचा पल्ला आहे. इथं कुठलीच नदी, नालं, वडा, कॅनल वगैरे असलं काहीच नाही. त्यामुळं भरपूर गाडी मालकांनी मला विनंती आहे की आयोजकांनी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करून सहकार्य करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाचे अपडेट आता सध्याला तर असं म्हणजे वातावरण आहे की बाबा मैदानात काही मैदान हे माझ्या अंदाजानंतर 100% होईलच. कारण का पावसाचं तसं वातावरण आहे की मैदान बंद पडण्यासारखं, आणि जरी थोडाफार पाऊस झाला तरी हे मैदान 100% होऊ शकतं. अशा पद्धतीचं हे रान आहे. त्यामुळं कुठल्याही आयोजक बैलगाडी मालकांना इथं म्हणजे त्रास होणार नाही किंवा अन्याय होणार नाही. आव्हान काय करतात आणि तुम्ही? बैलगाडी मालकांसाठी मी आव्हान एकच करेल की लवकरात लवकर नोंद करून, कारण का शेवटला 6 तारखेला भरपूर सगळे लोक शेवटच्या वेळेस नोंद करायला गडबड करतात. तर अगोदरच 2-3 दिवस अगोदर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं. कारण शेवटच्या दिवशी भरपूर नोंद झाल्यानंतर अडचण येते, फोन प्रत्येकाचा जातात आणि नोंद होत नाही. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत इंदापूर तालुक्यातील आणि संसर गावातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत बाबा निंबाळकर आहेत, आणि या भागातले ते स्थानिक बैलगाडी मालक आहेत. बाबा नमस्ते. नमस्कार. तुम्ही या मैदानाला आज भेट दिली बैलगाडी मालक या नात्यानं, तर काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व मच्छिंद्र खताळ यांची कन्या जान्हवी यांच्या वाढदिवसाचे आयुष्य साधून या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान आयोजित केलेलं आहे. तरी सर्व ग्रामस्थ किंवा गाडीवालक, चालक यांना नम्र विनंती आहे की ज्याप्रमाणे ह्याच्या मागे पण मैदान पार पडली त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पण मैदान पार पाडणार आहे. कोणावर अन्याय होणार नाही आहे. त्याच दृष्टिकोनाने मैदान पण अतिशय सुंदर केलेलं आहे. सर्व गाडी चालक मालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त गाडी मालकांनी नोंद करून सर्व सहकाऱ्यांना, आयोजक कमिटीला सहकार्य करावे ही नम्र विनंती.